आमच्या संजय नगर गावच्या एक चांगले व्यक्तिमत्व अर्थात समीरजी देशमुख आणि त्यांच्या समेत गौर कामत गावचे एक चांगले दमदार व्यक्तिमत्व अर्थात नक्कीच चांगले व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळतात. आमचे पंचांचा जर्किंग जर कोणी घेतला असेल तर लगेच आणून द्या पंचांचा. जर्किंग कुणी घेतला असेल तर इथे घेऊन या, अन्यथा आम्ही YouTube द्वारे चेक केला जाईल आणि YouTube मध्ये जेव्हा तुम्ही दिसाल त्यावेळेस तुम्हाला खरं तर एक अपशब्द आहे परंतु तो वापरत नाहीये, इज्जत आहे प्रत्येकाला, परंतु त्यांना विनंती करेल की आपण पंचांचा खरं तर या ठिकाणी जर्किंग घेऊन यायचंय. कॅमेरा इकडे फिरवा. कशा चला दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चला बॉल द्या पटकन. आयोजक बॉल पुरवा. चला बॉल द्या आयोजक. पहिल्यांदा मी विनंती करेल अरुण वाघचौरे साहेब पूर्ण आयोजक या ठिकाणी उपस्थित राहा, अन्यथा स्पर्धा बंद केली जाईल, याकडे लक्ष द्या. अरुण वाघचौरे साहेब जर तुम्हाला सूचना देतोय नक्कीच या ठिकाणी बॉलची पूर्तता लगेच ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये करा. इथे आयोजक खरे तर असणं गरजेचं आहे. आमचे संजयजी वाघमारे सर आणि सुनील मुकणे सर यांचं एक चांगलं योगदान आपण पाहतो, परंतु आयोजकांची कुठेतरी साथ मिळत नाहीये आणि बॉल खरं तर लगेच पूर्तता करा बॉलची. मॅन ऑफ द मॅच खरं तर मागच्या सामन्यामध्ये साळोख संघाचा मिलिंद ठरला मॅन ऑफ द मॅच. मिलिंद आपण लगेच या ठिकाणी या ट्रॉफी घेण्यासाठी. मिलिंद लगेच माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल लगेच या. आणि आयोजक आपणास विनंती असेल बॉल आपल्याकडे सातत्याने ठेवा. बॉलची जर तुम्ही योग्य वेळेत पूर्तता केली नाही तर तुम्हाला देखील आम्ही बॅन करू, याकडे लक्ष असू द्या. मग आम्ही असोसिएशनचे अध्यक्ष जरी असले तरी आम्ही त्यांना बॅन देखील करूया. सातत्याने विचार केला तर पहिल्या दिवसात खरं तर आमचे धनंजय पवार साहेबांचा आवाज देखील आम्ही ऐकला. एक चांगलं व्यक्तिमत्व या विभागातील एक डोनेवाडी गावचं अगदी चांगलं व्यक्तिमत्व खरं तर धनंजय पवार साहेब नक्कीच या ठिकाणी जर उपस्थित असेल आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आपण देखील मुख्य व्यासपीठावर या. आणि संजयजी संदीप देशमुख साहेबांच्या हस्ते दिली जाईल मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. इथे दोन सलामीचे फलंदाज पंच ग्रीन सिग्नल द्या सामन्याला, लगेच मॅच स्पीडअप करायचं. संदीपजी देशमुख साहेबांच्या हस्ते दिली जाईल मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. विकेट हॅट्रिक साठी खरं तर सर आपलं नाव समीर तोरवे साहेबांकडून दिले जातील 1000 रुपयांचं कॅश प्राइज. हा प्रेम आहे समीरजी तोरवे साहेबांकडून खरं तर 1000 रुपये दिले जातील विकेट हॅट्रिक साठी. हे प्रेम आहे प्रत्येक खेळाडूंवर लागलेलं बक्षीस खरं तर आज आपल्याला पाहायला मिळतं. ही स्पर्धा एक दमदार स्पर्धा आपण पाहतोय. संजय नगरचे नाईट रेजिन शंकला सातत्याने वर्ष पाहिलं तर तिसरं आणि या तिसऱ्या वर्षामध्ये एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. तिसरा सामना आपण पाहतोय 11 वाजून 2 मिनिटं झालेत. टीम मांडवणे आणि त्याला फाईट करेल अर्थात गौर कामत संघ. दोन्ही चांगले संघ. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जयदास आणि त्याच्या साथीला गणेश आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सुमित P1चं पहिलं षटक घ्या प्रगती पथावर 30 यार्ड सर्कलचा षटक पाहायला मिळतो.
पहिला बॉल सुरेख फेकी झाला, पहिलाच बॉल इथे डॉट आला आणि चांगली सुरुवात करत असताना सुमितला आपण पाहतोय. एक चांगला गोलंदाज आहे सुमित गौर कामत टीम कडनं. सातत्याने जेव्हा जेव्हा गौर कामत टीम आपण खेळताना पाहिले तेव्हा तेव्हा एक दमदार खरं तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला खेळ पाहायला मिळाला. परंतु आज कसोटीची लढाई आहे आणि या कसोटीमध्ये कोणता संघ विजय होईल. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल खाली उपस्थित पाहायला मिळाला आणि आणखीन एक डॉट बॉल. चांगली मॅच, चांगला बॉल खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इथून कमबॅक षटक पाहतोय. 2 बॉल या ठिकाणी डॉट पाहिले आणि 2 डॉटच्या साह्याने चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर नाणेफेक जिंकून प्रथमदा स्वीकारले फिल्डिंग आणि ती फिल्डिंगचा निर्णय कितपत योग्य ठरतो हे देखील पाहणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल शॉर्ट बॉल होता, टप्पाचा बॉल होता, पुल करायचा होता कव्हर ड्राईव्हला. इथून मिड ऑनला जरी बॉल खेळला असता तरी देखील षटकार चौकार पाहायला मिळाला असता. परंतु चांगली बॉलिंग, गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला चांगला गोलंदाज पाहायला मिळतो आणि सुमितला आपण या ठिकाणी पाहतोय. आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील आम्ही एक चांगला गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम नक्कीच सातत्याने केलं जाईल. आमच्या सुरेश केबारी सरांचा देखील आवाज तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करू. म्हणजेच उद्या तुम्हाला एक पर्वणी असेल. इथे आणखीन एक डॉट बॉल, सुरेख गोलंदाजी पंचांकडे खरं तर दात बागत असताना, परंतु लाजवाब पंचगिरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि आता खरं तर आमच्या क्रीडा प्रेक्षक रसिकांकडून मात्र टाळ्यांचा गजर. हा प्रेम आहे नक्कीच. इथून खरं तर मिडल ओव्हर आले तर सागर देशमुख साहेबांकडून दिले जातील 500 रुपये. चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. इथं नेक्स्ट बॉल, आणखीन एक बॉल आबेते मिड विकेट रिझन मधून चेंडूला उडवलाय अगदी सीमा पार, मिळतील 7 धावा, सिक्सर. गणेश दादा पवार यांच्याकडून दिले जातील 100 रुपये. कॅमेराच्या इथं जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करेल की आपण तिथून बाजूला व्हा. इथे उडवली जाते दांडी 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 गुल, फलंदाज बाद. ठिकाणी जे प्रेक्षक बसलेत ना, अरुण वागचौरे साहेब त्या ठिकाणी उठवा कारण कॅमेरा हालतोय. आपणास विनंती असेल समोरचा कॅमेरा. आणि नक्कीच इथे खरं तर नक्कीच आता जी विकेट घेतली खरं तर एष्ट्या उद्ध्वस्त केल्या त्या विकेटसाठी तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज झालंय सागर देशमुख साहेबांकडून. लाजवाब खरं तर योगदान पाहायला मिळतं आम्हाला सागरजी देशमुख सरांकडून. अगदी त्याचा विचार केला ना कृष्ण सर की प्रत्येक खेळाडूंवर असलेलं प्रेम आज आपल्याला पाहायला मिळतं संजय नगर नाईट रजनी शृंखलेमध्ये. आणि आज नक्कीच नेक्स्ट पूर्वार्धात अर्थात येणारे 24 बॉल खरं तर आम्हाला तुमचा आवाज खरं तर पाहायला मिळालं होतं. नक्कीच आम्ही कृष्णा सरांना देखील इन्व्हाइट करू. परंतु तितकीच चांगली मॅच खरं तर आपल्याला पाहायला मिळालं. काय लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाला. जसा षटकार खाला तसा कुठेतरी 6 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळाले. आणि पिबनचं पहिलं षटक समाप्त झालंय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 6 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 प्रवीण आणि समोर फलंदाज जय गणेश. समीर थोरवे साहेबांकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. लाजवाब खरं तर गौर कामत एक गावातील एक चांगले खरं तर व्यक्ती आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. अर्थात थोरवे साहेब असतील, देशमुख साहेब असतील आणि त्यांच्या समेत आलेले सर्व खरं तर पाहुणे त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉल खरं तर गणेशला आपण बघतोय इथे आउटसाइड द लेग स्टंप भरपूर बाहेर हा बॉल पिच झाला आणि वाईट बॉलचे सांगत आहे. एक एक्स्ट्रा धाव स्कोर बोर्डवर घेतली जाईल आणि एका धाबेने धाव फलक घालतो होईल. जाऊन पोहोचेल टीमची टोटल अर्थात 7 या धावसंख्येवर.
एक खराब बॉल पाहायला मिळाला, वाईट बॉलची सांगता. नेक्स्ट बॉल. इथे आणखीन एक खराब बॉल, वाईट बॉलची सांगता. चांगली गोलंदाजी खराब होते आणि नक्कीच दोन वाईट बॉल पाहायला मिळाला आणि धावफलक जाऊन पोहोचला 8 या धावसंख्येवर. संकट, संघर्ष सर्व काही सांगून जाईल या मॅच मध्ये. चिकाटी संघर्ष मात्र नक्कीच पाहायला मिळतं. इथे फटका चांगला होता, क्षेत्ररक्षक लाजवाब, स्वतःच्या फॉलोअर तो मध्ये पकडली जाईल असेल, परंतु पंचांचा इशारा खरं तर चांगला पाहायला मिळाला आणि नक्कीच इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर प्रवीण सज्ज झालाय. इथून जसे 2 बॉल वाईट आले तसा तिसरा बॉल देखील कमबॅक पाहायला मिळाला आणि डॉट बॉलची सांगता. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर फलकावर धाबा लागले गेले ते 8 धाबा. म्हणतात ना की भाग्य आपल्या हातात नाही पण निर्णय आपल्या हातात आहेत. भाग्य आपले निर्णय बदलू शकत नाहीत परंतु परिस्थिती आपले निर्णय बदलू शकते. इथे आडव्या बॅटने फटका खेळायचा होता पंचांकडे, लाड अपील, परंतु चांगली बॉलिंग. आणखीन एक डॉट बॉल, लाजवाब सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना टीम गौर कामत संघाला आपण बघतोय. हा देखील चांगला संघ आहे. गौर कामतचा विचार केला तर सातत्याने भरपूर स्पर्धा आम्ही त्यांच्या पाहिल्यात आणि चांगलं दमदार खरं तर खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. दोन क्षेत्ररक्षकाच्या मधोमध बॉल खरं तर त्या ठिकाणी लॉंग स्टॉप दरम्यान अडवलं जाईल आणि तिथे घेतलं जाईल. एक धाव आणि घडले का मैदानाच्या आतमध्ये. दुसरी धाव घेताना इथे पकडलं जाईल. रन आउटच्या स्वरूपात आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. गणेश या ठिकाणी बाद होते. नेक्स्ट बॅट्समन अक्षय. नक्कीच केतन मात्रे एक चांगला खेळाडू अर्थात तुम्ही पाहू शकाल. नुकतीच स्पर्धा पार पाडली. स्वर्गीय रतनबुवा पाटील चषक आपण पाहिला आणि त्या मॅच मध्ये खरं तर मॅन ऑफ द सिरीज त्याच्यामधून 6वी कार त्यांना प्रदान करण्यात आली. नाही 6वी कार 5वी का, नक्कीच 5वी कार देखील त्यांना देण्यात आली. जाऊया मॅच कडे. थोडासा मॅच इज मोस्ट इम्पॉर्टंट सध्याच्या घडीला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रवीण चांगली बॉलिंग हाताळतोय. इथे घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. चांगली खराब बॉल पाहायला मिळाला. नक्कीच वाईट बॉलची सांगता. एक खराब बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. आणखीन एक वाईट बॉल. स्कोर बोर्डवर धाबा लागले जातील 10 धाबा. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय प्रगती पथावर असताना. खरं तर बॅटिंग तितकीच महत्वाची करावी लागेल टीम मांडवणे संघाला. कुठेतरी 1-2 धाब्यावर जास्त फोकस केला जातोय. नेक्स्ट बॉल. इथे फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलेवर्ड. चेंडू सीमा पार मिळते. वाडिश लॉंग अप मधून येतोय. हा धमाकेदार दर्जेदार षटकार. 6 धाबा. षटक क्रमांक दुसरं आणि त्याच्या विरोधात म्हणजेच प्रवीणच्या विरोधात ही बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब फलंदाज विचार केला तर अक्षयच्या बॅटमधनं आपल्याला षटकार पाहायला मिळाला. इथे अगदी खोलात टाकला होता पंचांकडे लॉर्ड अपील, परंतु चांगली पंचगिरी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. म्हणतात ना की रोज पहाटे संबंध जगाला झोपेतून उठवणारा सूर्य माणसाला नेहमीच सांगतो की रात्र झोपण्यासाठी आणि दिवस कष्ट करण्यासाठी. मी जसा रोज उगवतो आणि मावळतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या ध्येयाशी व कष्टाशी प्रामाणिक राहा.
तर एक दिवस तुमचा नक्कीच विजय होईल याकडे देखील लक्ष असू द्या. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पकडले जाईल मिड विकेट रिझन मध्ये फलंदाज बाद. विकेट आला आणि जसा विकेट आला तसंच खरं तर समीरजी थोरवे साहेबांकडून 200 रुपये देखील जमा झालेत. हे प्रत्येक खेळाडूला खरं तर दिलेलं योगदान आपल्याला पाहायला मिळतं आणि तेच साध्य करत असताना थोरवे साहेब यांचं खरं तर मनापासून अभिनंदन. 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालंय. अर्थात चांगलं डिसिजन खरं तर आपल्याला पाहायला मिळतंय. नेक्स्ट गोलंदाजी ट्रॅकवर धनंजय. षटक क्रमांक 2 समाप्त होते. टीमची टोटल जाऊन पोहोचले 16 या आकड्यावर आणि षटक क्रमांक 3 प्रगती पथावर गोलंदाजी ट्रॅकवर धनंजयला आपण पाहतोय. समोर फलंदाज कैलास. इथे फटका फसला. क्षेत्ररक्षक दूरवर आलाय. फिल्डिंग चांगली केली जाते कव्हर मध्ये आणि नक्कीच एकच धाव घेतली जाईल. एका धाब्याने खरं तर हा धावफलक जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावर. एक अशुभ आकडा या स्कोर बोर्डवर लावला जातोय आणि तो शुभ करण्यासाठी खरं तर कोणता फलंदाज आणि कोणता गोलंदाज आपली गोलंदाजी कशी दाखवेल हे देखील पाहणे गरजेचं आहे. इथे चांगल्या चमचमत्या ट्रॉफी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथे मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच आणखीन एक डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी ट्रॅकवर. मी तर म्हणेन गौर कामत संघाकडे गोलंदाजीचा भरणा आहे की काय, कारण गोलंदाजी चांगली होते तितकीच चांगली बॅटिंग देखील पाहायला मिळेल यात शंका नाहीये. आणि इथे नेक्स्ट बॉल हवेत. क्षेत्ररक्षक दूरवर आलाय आणि इथे सोडली जाईल. मित्र म्हणेन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी करणार आणि 2 धाबा सहज त्या कंप्लीट करत असताना आपण या ठिकाणी पाहिलं दोन्ही फलंदाजाला. अर्थात तुम्ही पाहू शकाल कैलास आणि त्याच्या साथीला संदीपला आपण बघतोय. दोन्ही चांगले फलंदाज आहेत परंतु 2 धाबा आल्यात आणि या 2 धाबेने स्कोर बोर्डवर धाबा लागले जातील. 18 धाबा आपण पाहतोय. सॉरी 19 धाबा आपल्याला पाहायला मिळाला. इथे आणखीन एक चांगला बॉल परंतु त्यावर फटका देखील तितकाच सक्तीचा पाहायला मिळाला आणि नक्कीच एक धाव घेतली जाईल. एका धाबेने धावफलक जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावर. षटकातील अजूनही काय चेंडूचा खेळ शिल्लक आहे तर तमाम क्रीडा प्रेक्षक मॅचची आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळते. ही दर्दी खरं तर संजय नगरवर असलेलं सातत्याने प्रेम आपल्याला पाहायला मिळत आहे. षटकार हॅट्रिकसाठी देखील पारितोषिक लावलंय 1000 रुपयांचं आणि विकेट हॅट्रिकसाठी देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज लावलं गेलंय. प्रयत्न नक्कीच केले जातील यात शंका नाही. आणखीन येतोय डॉट बॉल. चांगली बॉलिंग गौर कामत टीमकडनं पाहायला मिळते. सातत्याने गौर कामत टीम चांगला खेळ करते परंतु आज गाभासाठी खेळायचं आहे, संघासाठी खेळायचं आहे, आपलं नाव रोशन करायचं असेल तर तितकीच ताकदीची गोलंदाजी देखील करावी लागेल टीम गौर कामत संघाला. आणि तेच करत असताना सातत्याने आपण पाहतोय ते फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. बॉल चाललाय सीमा पार. मिळतील 7 धाबा. सिक्सर. विरोधात
तीन षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोहोचले 26 या आकड्यावर आणि चौथा षटक आपण बघतोय. या षटकामध्ये धाबा येणं गरजेचं आहे टीम मांडवणे संघाकडून, कारण लो स्कोरिंगची मॅच खरं तर आपल्याला काल 2 पाहायला मिळाल्या. 10 धावसंख्या डिफेंड करणं देखील जड होत होतं, परंतु बॅटिंग वर्णे संघाने तितकीच चांगली केली. पळसदरी संघाने आणि आपल्याला पाहायला मिळाला इथे खरं तर कालच्या दिवसामध्ये माथेरान हा संघ जाऊन पोहोचलाय सुपर 6 मध्ये आणि पळसदरी देखील टीम जाऊन पोहोचले सुपर 6 मध्ये. इथे चांगला बॉल पाहायला मिळाला, डॉट बॉल नक्कीच पाहायला मिळाला. एक धाव का पंच, नक्कीच एक धाव घेतले. आणि इथे चौथा षटक. या षटकामध्ये खरं तर षटकार चौकारांची आतषबाजी करणं देखील गरजेचं आहे. संदीप साठी 5,000 पारितोषिक आपल्याकडून. काय केल्यावर काय चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक. पण ओव्हर संपेल नंतर नेक्स्ट मॅचला पण चालेल. ठीक आहे. आणि इथून डॉट बॉल येतोय. नक्कीच संदीप साठी खरं तर चौकार आणि षटकार हॅट्रिक साठी 5,000 रुपये दिले जातील मुख्य आयोजक अरुणजी बागचौरे साहेबांकडून. प्रवीण पवार. काय रे प्रवीण परू पवार ना, आता येईल गौर गमत. किती झालं इथे चांगली बॉलिंग खरं तर आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे 30 धाबा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आणि चांगली स्कोर खरं तर मांडवणे टीमला करावा लागेल. इथून एखादा षटकार आला, एखादा चौकार आला तर चांगली फायटिंग टोटल पाहायला मिळेल, यात शंका नाही आहे. शॉर्ट बॉल फटका चांगला, हातोडा आपडलाय, बॉल चाललाय वाडिश लॉंग ऑफ मधून, चेंडू सीमा पार, मिळतील 4 रन, चौकार. नक्कीच हे होते आमचे अरुण वाघचौरे सर. एक चांगला गोड अभ्यास खरं तर आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये घडताय काय, 2 धावा कंप्लीट करत असताना सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळेल. आणि पंच 2 धाबा ना, नक्कीच 2 धाबा या ठिकाणी कंप्लीट करत असताना स्कोरबोर्डवर धाबा लागले गेले 36 धाबा. आता येणाऱ्या 24 बॉल आणि बनवायच्या 37 धाबा, त्या 37 धाबा कशा प्रकारे बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. तत्पूर्वी हॅलो, एक मिनिट. हॅलो, चला दोन्ही पंच आपण बाहेर यायचेत, आपल्याला जेवून घ्यायचंय. आणि ह्या मॅचसाठी सेकंड विनिंगसाठी मात्र मयूर वाघचौरे आणि योगेश पवार हे मैदानामध्ये पंचांच्या भूमिकेसाठी जायचे. मैदानामध्ये मयूर वाघचौरे आणि योगेश पवार, मेन फॉर्म संजय नगर. डीजे
योगेश पवार कुठे असतील तर आपण पंचाच्या भूमिकेमध्ये जायचं मैदानामध्ये. मयूर वागचौरे असतील आणि योगेश पवार आणि पंच ते प्रोफेशनल पंच जे आहेत त्यांना नक्कीच इथं टाईम झालाय जेवण्यासाठी. आणि येणारे 4 षटक आणि 37 धावांची गरज असेल विजयासाठी. त्यामध्ये गोरकाम संघाला नदू वाघमारे यांच्याकडून तब्बल जर तुम्ही 6 षटकार मारले 11,000 रुपये पारितोषिक येईल. तसा फलंदाज कोण आहे? प्रवीणला पाठवा तुम्ही ओपनिंगला. 6 षटकार 11,000 पारितोषिक. नदू वाघमारे वदप यांच्याकडून आलेला आहे. नक्कीच आपला शेजारी संघ आहे, जवळचा संघ आहे आणि त्यांच्यासाठी आपण प्रोत्साहन देत आहोत, हे चांगली गोष्ट आहे. आणि यानंतर मात्र समजून करतील माझे मित्र उत्तम पादीर साहेब, कशाळ विभागचे अध्यक्ष. हॅलो, चला पंच लगेच मॅच स्पीडअप करा आणि मॅचचा रिदम खरं तर तोडू नका. आणि खरं तर इथं पारितोषिक लावलं जात आहे टीम गौर कामत संघासाठी. मनोज भोईर साहेब बोरिवले, बॅट्समन प्रवीण साडिया षटकार हॅट्रिक मारली प्रवीण या फलंदाजाने, तर नक्कीच 2,000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. आणि समीर थोरवे साहेबांकडून प्रत्येक षटकारास 200 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण आणि धनंजय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि खरं तर या स्पर्धेला आमचे सरपंच किशोर शिंगवा साहेबांकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि समालोचन आम्ही करतो, आम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा दिल्या. साहेब असंच प्रेम तुमचं सातत्याने आमच्यावर राहो हीच आमची अपेक्षा. आणि खरं तर हे स्पर्धेचं एक दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांना देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत किशोरजी शिंगवा साहेब. जाऊया मॅचकडे. इथे टॉस बॉक्सवर खरं तर आपल्याला 2 फोटो पाहायला मिळतात, छत्रपती शिवराजी महाराजांचा आणि हुतात्मा नाग्या कातकरी आणि राघोजी भांगरे यांचा चांगला फोटो खरं तर आपल्याला पाहायला मिळतं. म्हणतात ना की छत्रपती जरी नाव जरी आपण ऐकलं ना, जरी नाव कानावर जरी आले तरी अंगाला शहारा उभा राहतो, काटे उभे राहतात अक्षरशः. आणि तेच छत्रपतींचा फोटो आज आपल्याला टॉस बॉक्स कक्षावर पाहायला मिळतो. एक चांगलं आयोजन, दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. चला 4 षटक घ्यात, 24 बॉल शिल्लक आहेत, बनवाच्या 37 धावा. प्रवीणसाठी पारितोषिक घ्या 2,000 रुपयांचा सन्माननीय मनोज भोईर साहेब बोरिवले यांच्याकडून दिले जातील. बॅटमन प्रवीणसाठी 2,000, तसेच समीर थोरवे साहेबांकडून प्रत्येक षटकारास 2,200 रुपये. इथे पहिला बॉल बॅटची हलकीशी कडा, क्षेत्ररक्षक थोडासा फंबल आणि नक्कीच बॉल अडवला जाईल. एक सिंगल कंप्लीट करत असताना 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, अर्थात प्रवीण आणि त्याच्या साथीला धनंजय. श्री गणेशा केला जातोय टीम गौर कामत संघाकडून. धनंजय या फलंदाजाने नेक्स्ट बॉल असेल 30 यार्ड सर्कलचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दी चांगला हाताळत असताना खरं तर पाहायला मिळाला आणि इथून पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल, खराब बॉल पाहायला मिळाला. आणि नक्कीच प्रसाद दरेकर साहेब वेनगाव पळसदरी यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय, शुभ आगमन झालंय. नक्कीच साहेबांना विनंती करेल की प्रवीण दरेकर साहेब आपण कुठे असाल आपण मुख्य व्यासपीठावर या आणि या ठिकाणी विराजमान व्हा. नेक्स्ट बॉल खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अगदी चांगली स्पर्धा आपण पाहतोय नाईटची संजय नगर आयोजित. इथे फटका फसला आहे आणि ज्या प्रवीणसाठी बक्षीस लावलं होतं तो प्रवीण मैदानातून बाहेर येत असताना फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट प्रवीण डीजे.
फलंदाज बाद सुमित बॅक टू द डगआउट. आज आम्हाला पाहायला मिळालं 6. खरं तर गौर कामत टीमसाठी फार सारे बक्षीस पाहायला मिळतं कारण प्रेम आहे जबळचा संघ आणि इथे कोलात बॉल टाकला होता. अगदी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच षटक संपतोय आणि 1 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाण पोचले 2 या धावसंख्येवर. चला आयोजक या ठिकाणी कोणी असेल तर गणेश वाघमारे वंजारवाडी आणि त्याच्या विरोधात कोणता संघ हे आम्हाला लगेच कळवायचं आहे. चला टीम वंजारवाडी गणेश आपण कुठे असाल या ठिकाणी या. आपल्यासाठी हा दुसरा पुकार असेल अन्यथा तुम्हाला देखील पॅनलाइज केलं जाईल याकडे लक्ष असू द्या. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल नक्कीच आमच्या आवाजाला दाद देऊन या ठिकाणी अगदी वेळात उपस्थित झाले. नक्कीच गणेश वाघमारे साहेबांचं देखील करूया हार्दिक स्वागत. नेक्स्ट गोलंदाजी ट्रॅकवर गणेश 2 धाबा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. आता येणारे 18 बॉल शिल्लक आहेत बनवायच्या 35 धाबा. अठरा बॉल 35 धावा. पंच लगेच स्पीडअप करा. मॅचला उशीर होत आहे. मॅचचा रिदम तोडू नका. नेक्स्ट बॉल खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. अगदी चांगला गोलंदाज पाहतोय. फुल टच बॉल होता त्याला मी तर म्हणेन दिशा द्यायची होती परंतु आउटसाइड ऑफ लेग स्टंप भरपूर बाहेर बॉल पाहायला मिळाला. नक्कीच वाईट बॉलची सांगता. म्हणतात ना की गेलेले दिवस परत येत नाहीत आणि येणारे दिवस कसे येतील हे सांगता येत नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षण हसत आणि मन मोकळेपणाने जगा आणि मॅचची खरं तर आनंद घेत असताना सर्व क्रीडा प्रेक्षक रसिक आपल्याला पाहायला मिळतात. आडवा बाटणे शॉट मिड ऑफ मधून बॉल निघून चाललाय सीमा पार. मिळतील 4 रन. चौकार. करण्यात येईल याकडे गोलंदाजाने लक्ष द्यायचं. आणि ते आमचे कृष्णा सर खरं तर चेक करायला येतील. इथे फक्त हलकासा सन्मान दिला जातो. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पंच 1 मिनिट थांबा. बॉल चेक केला जाईल लगेच. पंच फेअर डिलिव्हरी अगदी चांगला खरं तर डिसिजन पाहायला मिळाला आणि नेक्स्ट बॉल असेल. शॉर्ट बॉल त्यावर फटका दमदार आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला पाठवले सीमा पार. जसा चौकार आला तसा प्रेक्षकांची टाळ्यांची आवाज खरं तर आम्हाला ऐकायला मिळाला आणि हा येतोय चौकार. बॉल खरं तर आपल्याला पाहायला मिळेल या चौकार आणि 10 फलक जाऊन पोहोचलाय 11 या धावसंख्येवर.
चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल यात शंका नाहीये. समोर दोन फलंदाज स्ट्राईक एंडला धनंजयला आपण पाहतो. जोपर्यंत धनंजय मैदानामध्ये असेल ना तोपर्यंत मॅच खरं तर हिसकावून घेण्याचं काम नक्कीच करेल, याकडे शंकाच नाही. म्हणतात ना की परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते ना तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जात असतो. परंतु आज जग जिंकावं लागेल. प्रत्येक क्रीडा प्रेक्षक रसिकांसाठी टाळ्या खरं तर पाहायला मिळतात आणि इथून लाजवाब जाईल टर्निंग पॉइंट या मॅच मधील पाहायला मिळेल. अर्थात धनंजयची विकेट सर्व काही सांगून जाईल. विकेटचं पतन धनंजय बॅक टू द डगआउट. पाहायला मिळते. हवेचा थोडा प्रेशर वाढत चाललाय आणि नक्कीच चांगले आयोजन आपल्याला पाहायला मिळतो. इथे चांगला बॉल डॉट बॉलची सांगता. क्षेत्ररक्षक चांगलं केलं जातंय. मोठा फटका येत नाही आणि इथे षटक संपतोय म्हणजे 3 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. सॉरी 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोचले 11 या धावसंख्येवर. आता येणारे 12 बॉल आणि बनवायच्या 26 धाबा. इथून अजून मॅच ऑन आहे तोपर्यंत देऊया डीजेला संधी. यस डीजे थँक्यू. इथून फुल टच बॉल होता आणि त्यावर खरं तर फटका ऑन साइडला खेळायचा होता. तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट झाल्या असत्या परंतु हे ते ग्राउंड मध्ये कोणता फिल्डर आहे रे काय सांगायचं. असो मॅच मध्ये तो देखील आनंद घेत असतोय आणि त्या जाऊ द्या त्याला मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. हा प्रेक्षकांना फक्त हेच पाहिजे कधी कोण येतं. मॅच खरं तर आपल्याला पाहायला मिळते. इथे चांगला फटका आहे. कबड्डी ड्राईव्ह मध्ये सुरेख फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक थोडासा डीप मध्ये आलाय आणि नक्कीच फंबल झाला. पाहता पाहता 2 धाबा कंप्लीट. इथे 2 धाब्याने 10 फलक जाण पोहोचेल.
16 या आकड्यावर म्हणतात ना की हारलो तरी चालेल पण मैदान गाजवता आलं पाहिजे. मग पुढे कोणीही असो पुढच्या वेळी नाव ऐकूनच विचार केला पाहिजे आणि इथे ती बॅटिंग करावी लागेल टीम गौर कामत संघाला. हा सामना जिंकायचा असेल तर गौर कामत संघाला तितकीच चांगली फलंदाजी करावी लागेल. आणि मित्र म्हणेन एक चांगली लढत पाहत असताना इथे बॅटची हलकीशी कडा क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करणार घेतली जाईल एक सिंगल धाव. आणि तिथे खरं तर पंच त्या कुत्र्याला थोडस बाहेर काढा कारण मॅच चालू आहे. चला टीम आडोशी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. टीम वंजारवाडी संघाचा या ठिकाणी कर्णधार उपस्थित आहे. मी आयोजकांना विनंती करेल की लगेच नाणेफेकी करून घ्यायचंय. त्या ठिकाणी फटका दमदार आहे कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक सुरेख झेल टिपतो आणि फलंदाज होईल बाद. इथून बॅक टू द डगआउट डीजे. लढावी लागते कारण लोक फक्त सल्ला देतात पण साथ देत नाहीयेत. आणि इथे पाहिलं तर आडवा बॅटला फटका सजवला क्षेत्ररक्षक फेकी होईपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा कंप्लीट करत असताना आपण पाहिलं टीम गौर कामत संघाला चांगली बॅटिंग. आता बनवायचे 18 धावा 5 बॉल शिल्लक आहेत म्हणजे 3 षटकार ठोकावे लागतील. जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील संघर्ष करावा लागतील संघर्ष शिगेला पोचवावा लागेल. विजयाचा शिक्कामोर्तब करायचा असेल बॅटिंग तितकी चांगली करावी लागेल. आणि इथे मित्र म्हणेन वाईट बॉल खराब बॉलची सांगता एक वाईट बॉल एक एक्स्ट्रा धाव फलकावर जोडली जाईल. नक्कीच मित्रांनो सर्व प्रेक्षकाला एक विनंती करतो की त्या कलिंगड वाल्याचा मोबाईल हरवलाय कुणाला भेटला असेल तर प्लीज आपण त्या ठिकाणी त्यांना द्या. एखादा चांगला गुण खरं तर तुमच्यामध्ये दाखवा आणि तो प्रगट करा.
आणि इथे 2 धाबा सहजगत्या कंप्लीट करत असताना 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच कलिंगड वाल्याचा मोबाईल हरवलाय, कुणाला भेटला असेल तर त्या ठिकाणी द्या, जाऊन द्यायचं तुमचं. खरं तर अख्खा कलिंगड तुम्हाला तो देईल, काय सांगायचं. लाजवाब बॅटिंग करावी लागेल. येणारे 4 बॉल शिल्लक आहेत इथून आणि बनवायचे त्या 15 धाबा, म्हणजे मॅच अजूनही संपली नाहीये. कलिंगड पण देईल आणि 500 रुपये पण देईल. प्रेक्षक एक काम करा, जा कलिंगडच्या इथं जा आणि बघा 500 आणि कलिंगड कामच झाला, नाईट सुटली. पंच मॅच स्पीडअप करा, मॅच थांबवू नका प्लीज. ओके चला बॅट्समन चार बॉल 15 धावसंख्येची गरज. दमदार आयोजन, सुरेख आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. टीम संजय नगर नाईट रजनी शृंखला खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे. ग्रामस्थ मंडळ व संजय नगर क्रिकेट संघ आयोजित सन्माननीय अरुणजी वाघचौरे साहेब मुख्य आयोजक आणि खरं तर पूर्ण टीम घेतलेली अफाट मेहनत आज आपल्याला संजय नगरच्या मैदानामध्ये पाहायला मिळतं. चांगली स्पर्धा आहे, चांगली भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथून 4 बॉल शिल्लक आहेत, बनवायच्यात 15 धावा. त्या 15 धावा बनवले जातील का? म्हणतात ना की मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू आहे 2 संघामध्ये. इथे येतो डॉट बॉल. आता प्रेशर पाहायला मिळतो. 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉलमध्ये बनवायचे 15 धावा. 2 मोठे फटके खेळावे लागतील. 2 षटकार आले तर मॅच ऑन असेल, परंतु या बॉलवर सर्व काही सांगून जाईल. नेक्स्ट बॉल खरं तर पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल सातत्याने. शॉर्ट बॉल फटका फसलाय, तिथे पकडली जाते झेल आणि इथून संघ अडचणीत सापडतो आहे तो मात्र गौर कामत टीम. आणि नक्कीच फक्त या सामन्यामध्ये औपचारिकता पाहायला मिळेल आणि आमच्या डीजे मास्टरला देऊया असेल. मोडतब करत असताना मांडवले टीमला आपल्याला पाहायला मिळतं. इथे आडव्या बॅटने फटका सजवला परंतु क्षेत्ररक्षक दूरवर आलाय आणि इथे विजय होतोय टीम मांडवने आणि हार्ड लक टीम गौर कामत. दोन्ही संघाला देऊया पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि इथून तिसरी मॅच पाहायला मिळेल, सॉरी चौथी मॅच पाहायला मिळेल आजच्या दिवसातील, अर्थात वंजारवाडी आणि त्याच्या विरोधात फाईट करेल टीम आडोशी. आडोशी संघाने लगेच त्या ठिकाणी जायचं आणि नक्कीच या ठिकाणी मात्र ज्याने झेल टिपली होती, ज्याने विकेट घेतली होती त्याला 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. समीरजी तोरवे साहेब यांच्याकडून दिले जातील आणि ते 500 रुपये देखील सुमित बॉलर साठी दिले जातील ज्याने खरं तर बॉलिंग देखील चांगली केली होती आणि एक विकेट देखील घेतली होती. आणि सागर देशमुख साहेबांकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिले जातील सुमित साठी.